एक आजचा ब्लॉग इव्हिनिंगला बनतोय कारण दिवसभरचा पाऊस चालू आहे. काय करता आता पाऊस चालू असताना कुठे बाहेर पण जाता येत नाही. मग आमचा प्लॅन चालू आहे की घरातच काहीतरी करू. मग आता मगर बॉय आलेला आहे आमच्यासोबत, सोनू येतोय आणि अमन बसलाय, मी आहे. आम्ही 4 जण मिळून मोनोपोली खेळायचा प्लॅन चालू आहे. आता मोनोपोली खेळूया. मोनोपोलीचा ब्लॉग दाखवतो तुम्हाला. आता बघू मोनोपोलीचा गेम किती मोठा जातो, किती भारी जातो. जसं नीट एवढा खेळता येत नाही, पण जसा खेळता येतो तसा खेळू, काय प्रॉब्लेम नाही. तर बघत राहा. द मॅन अँड ओनली माणूस जो आलेला आहे मोनोपोली खेळायला. गेम सेटमेंट चालू आहे. सोनू येतोय. समोसे पण आणलेले बाई मोनोपोली खेळता खेळता. हा, मगरने आणलेले समोसे सगळ्यांसाठी. मगर भाऊ खूप चांगले आमचे. भाई बँकर बघू आता. बँकर अमन बनलेला आहे. वन अँड ओनली माणूस. एडिटर बॉय बिमार होता पण ठीक आहे, आता चांगला होऊन गेलाय. आणि जो कंडिशन झालेली आहे, मगर भाऊ पैशांमध्ये कमी आहे पण प्रॉपर्टीमध्ये जास्त आहे. अमन पैशांमध्ये जास्त आहे, प्रॉपर्टीमध्ये जास्त आहे. मोनू भाऊ दोघीकडे जास्त आहे. त्याच्याकडे 100च्या नोट आहे. पाहून घेऊ शकता तुम्ही. आता ते दिसत नाही. आणि माझी कंडिशन ठीकठाक आहे, नॉर्मल आहे. माझ्याकडे पैसे जास्त आहे बट प्रॉपर्टीची कमतरता आहे. ती 4च कार्ड आहे. बघू आता पुढं काय होतं. मजा येते. जास्त प्रॉपर्टी मगर भाऊची होती, पण मग मगर भाऊ स्वतः उठून गेलेले कारण गेम त्यांचा भाऊ संपून गेलेला डायरेक्ट. ऑप्शनच नाही राहिला, पैसेच नाही उरले त्यांच्याकडे. माझ्याकडे आता सर्वात जास्त पैसे, पण प्रॉपर्टी आपल्या याच्याकडे काय नाव याचं, सोनू मतकरलाला भाऊकडे आता सगळ्यात जास्त प्रॉपर्टी आहे. अमनकडे 300 रुपये आणि प्रॉपर्टी आहे ठीकठाक आहे 6. आणि माझ्याकडे पण 5 प्रॉपर्टी आहे. बघू आता गेम पुढं कसं जातो. आता 15 मिनिटात गेम खेळायचा आहे. गेमला जायचा टाइम झालाय. भेटू नंतर कधी. आपल्या सोनू भाऊची टोटल इन्कम झालेली आहे 38,700. माझी झाली आहे 28,400 आणि अमनची झाली आहे 19,700. मग मी सेकंड आले, सोनू भाऊ आले फर्स्ट मॅन इन द चॅट गाईज. आणि हा आता डायरेक्ट उडूनच गेला होता, निघूनच गेला होता. मूड आता लूज मोशन इन द चॅट गाईज. चला मग आता झालाय टाइम खतम. आता आम्ही जाऊया जिमला. आता जिमला जाऊन थोडा ब्लॉग काढू. आता मजा आली यार, पण खरंच असं गेम खेळत राहिले ना तर अजून मजा येत राहील. आता जाऊ आणि आवरू आणि मग निघू जिमसाठी. आता पुढचा ब्लॉग जिममध्ये जे होईल ते. मोनोपोली खेळून मजा आली. आता जिममध्ये जाऊन मजा करू. काय मगर भाऊ आज चेस्टसाठी आमच्या सोबत राहणार आहे, जे दरवेळेस लय भारी चेस्ट घेतात. सोनू भाऊ पण चेस्ट मारणार आहे आणि मी पण चेस्ट मारणार. आज ड्रॉप सेट ट्राय करायचं आहे. ड्रॉप सेट करूया. गंभीर विषय चालू आहे. प्रॉपर्टी डीलिंग. 1.5 लाखाची प्रॉपर्टी पाण्यात बुडली. आणि यांची पण तुमची पण बुडाली ना. धरणात बुडाली. मीच पाण्यात बुडेल. हा, पाण्यात बुडेल. त्याच्या प्रॉपर्टीचा काय संबंध आहे. काय घेतोय मगर? नाही कॅडबरी खरंच नाही का? एकदा जोरात नाही बोला. नाही म्हणा कॅडबरी नाहीये. अरे जिमचं सर डायरेक्ट एक बॉक्स होता. एवढा त्रास लागला. जास्त गोड आहे म्हणून डायबिटीस होणार. त्याला ते पाहिजे. कोविडची 27 डायबिटीस पाहिजे त्याला. जिमचे सर्वात दोन टाकल्या. प्रत्येक सर होते ना, ते गेले, सोडून दिले. फक्त अशी सकाळी ट्रेन करायला. जाऊ द्या, उद्या घेऊन ये. उद्या घेऊन ये स्पेशल. त्याच्यावर डायरेक्ट मगर असं नाव ठेवून द्या. डायरेक्ट मगर नाव लिहून ठेवा त्याच्यावर. त्याच्यासाठीच पाहिजे. काय रे बरं का आदित्य? ठीक आहे ना भाई? आदित्य भाईसाठी खूप वाईट वाटतंय. बिचारे आदित्य भाई कॅडबरी नाही भेटली आदित्यला. लहान मुलगा असून रड रे, एकदा रड घे, रड.
आजची जिम आज चेस्ट मारली, मस्त चेस्ट बसली, फोरम पण मारले, फोरम पण भारी बसले. मगर भाऊनी थोडे ड्रॉप सेट, आज ड्रॉप सेट मगर भाऊच्या हाताने झालेला आहे पण खूप मस्त झाला, एक नंबर. मगर भाऊ धन्यवाद. सोनू भाऊ यांचं पण झाले 20 किलो पासून तर 2.5 किलोपर्यंत मगर नाही सोबत लय मजा आली. अजय पण 20 किलो वाटलं नव्हतं जाईल, पण मग 20 किलो चाललं गेलं ते खूप मस्त वाटलं मला. आणि बाकी बघू आता पुढं बघा ब्लॉग, पेट्रोल टाकत चाललं. वरती तुला चायनीज खायची इच्छा झाली, अजून डन नाही झालंय म्हणजे ब्रेक नाही झाला. चहा प्यायचा का पुढे जायचं चायनीज, तुझ्यावरती तुझीच गाडी. चायनीज खायचं मन झालेलं पण चायनीजच संपले. आता आपण भरणार होता तुझ्यावरती चहा. तू म्हणशील ते चहा. वी आर इन चायनीज की दुकान, चायनीजच खाऊ पोस्ट वर्कआउटला. काय म्हणतो मग पोस्ट वर्कआउटला चायनीज खाऊया सोबत. त्यांच्याकडनं पार्टी आहे, दिलदार माणूस, अंबानी माणूस, नाही दिलं तर शिवाय. नाही चायनीज खाऊया. ब्लॉग बघताय खाली आणि इकडं पोस्ट वर्कआउटला आम्ही सोयाबीन चिल्ली खातोय. आमच्यासारखे खत्री माणूस कुठं असतील का भाई? जिम करो सोयाबीन चिल्ली खाओ, जिम करो सोयाबीन चिल्ली खाओ, काही प्रॉब्लेम नाही. सोयाबीन चिल्ली खाऊन आम्ही आलेलो आहे घरी. आता आम्हाला घरी जाऊन जेवण पण करायचंय. मजा खूप आली. सोयाबीन चिल्ली टेस्टी होती, काय टेन्शन नाही. खूप दिवसानंतर खाल्ली, तसं खात नाही आम्ही लवकर. आज 3 महिन्यानंतर सोयाबीन चिल्ली खाली आणि आता उद्या श्रावण संपला तर चिकन समजू पण. शकता. हां, श्रावण संपल्यावरती चिकन पण खाऊया. मजा येते. लाईफ मस्त चालू आहे. बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो रहने दो. पब्लिक आजचा ब्लॉग एंड करतोय. आज आपल्यासोबत भाई अक्षय भाऊ बच्चाव बसलेले. त्यांना जिमला बोलवलं पण त्यांनी दगाबाजी करून टाकली भाई. घरी असून पण जिमला नाही आला म्हणजे किती कसा माणूस म्हणावा याला. थुई भाऊ तुझ्यावर. एक काम कर, वरती तोंड कर आणि थुकून घेत होता. सोनू मी केला होता त्याला फोन, पण मग तो आला नाही भाई. थोडं दुःख झालं, पण जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. एडिटर भाऊ एडिटिंग पण चालू आहे. उद्या तुम्हाला एक अजून ब्लॉग भेटणार आहे, मजा येणार आहे. आज ब्लॉग नाही पडला तो तुम्हाला काल. ठीक आहे चल, काय नॉर्मल विषय तो, जाऊ दे. मला बडबड करता पण येत नाही आता. मग काय आता आजचा ब्लॉग संपवायचा. बाय बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. उद्या आता ब्लॉगमध्ये परत दिसेल मी तुम्हाला, म्हणून मजा करत राहा, अशीच खुश राहा. बाय 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 बाय. हा एक राहिलाय उसळ बॉय. वेटेड उसळ बॉय.